दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपाचा पेच वाढताना दिसतोय। पक्षफुटीच्या आधी शिवसेनेत 2017च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा स्वतःकडेच राखून ठेवाव्यात अशी ठाम मागणी शिंदे सेनेनं केली आहे आणि त्यावेळी शिवसेनेनं एकूण 84 जागा जिंकल्या होत्या। त्यापैकी सध्या 50 ते 60 नगरसेवक शिंदेंकडे गेलेत। मात्र या सर्व 84 जागा आम्हालाच मिळाव्यात आणि उर्वरित जागांमध्ये समसमान वाटप व्हावं अशी मागणी शिंदे सेनेनं केली आहे। त्यामुळे आता जागा वाटपावरना दोन्ही गटांमध्ये तणाव वाढलाय अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। तर बघा, मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 227 जागा आहेत। 2017 मध्ये शिवसेनेनं 84 तर भाजपनं 82 जागा जिंकल्या। शिवसेनेच्या फुटीनंतर 50 ते 60 नगरसेवक हे शिंदे सेनेत गेलेत। 2017ला जिंकलेल्या सर्वच 84 जागा आम्हाला द्या अशी मागणी आता शिंदे सेनेची आहे। तर सेनेच्या 84, भाजपच्या 82 जागा सोडून इतर जागांच्या समसमान वाटपाची मागणी केली आणि यानुसार शिंदे सेनेला 101 तर भाजपच्या वाट्याला 126 जागा येण्याची शक्यता आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।